श्रोतहो नमस्कार. श्रोतहो, साहित्य हे आपल्या समाजाचं प्रतिबिंब आपल्याला दाखवतं. साहित्य आपल्या सर्वांना कायम मार्गदर्शन करतं. साहित्य समाजाच्या निकोप वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतं आणि अशाच साहित्यकृतींचा, साहित्यिकांचा मेळावा ज्या ठिकाणी भरतो, सोहळा ज्या ठिकाणी रंगतो, त्याला आपण साहित्य संमेलन म्हणतो. असंच एक साहित्य संमेलन येत्या रविवारी अर्थात 29 मार्च रोजी पळसप, तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी संपन्न होणार आहे. हे साहित्य संमेलन आहे 11वं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन. या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि मराठवाडा शिक्षक आमदार सन्माननीय विक्रमजी काळे आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आज आपण त्यांच्याकडून या साहित्य संमेलनाविषयी जाणून घेऊयात. आदरणीय विक्रमजी काळे, आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं नमस्कार. नमस्कार. आदरणीय विक्रम बाप्पा, हे 11वं मराठवाडा साहित्य संमेलन आहे. यापूर्वीची 10 साहित्य संमेलनं ही यशस्वी झालेली आहेत. या वर्षीच्या साहित्य संमेलनाबद्दल सांगताना सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? याच्या मागची भूमिका, संकल्पना, हे सुचलं कसं? खरं म्हणजे मी थोडंसं जड अंतकरणाने आपल्याशी बोलतो आहे. जड अंतकरणाने यासाठी की दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस मराठवाड्याचे सुपुत्र स्वर्गीय शिक्षक आणि पदवीधर आमदार वसंतरावजी काळेसाहेब यांचा स्मृतिदिन असतो आणि स्मृतिदिनाची आठवण आपण पूजन, काही लोकांना जीव घालून असा हा कार्यक्रम करत असतो. परंतु स्वतः वसंतरावजी काळेसाहेब हे मराठी विषयाचे गाढे अभ्यासक होते. नव्हे तर त्यांनी मराठी विषयाचे शिक्षक म्हणून आपल्याच तालुक्यामध्ये एडशी या गावी जनता विद्यालयामध्ये त्यांनी शिक्षक म्हणून सेवा केलेली होती जगदाळे मामांच्या संस्थेमध्ये. पुन्हा MA मराठी त्यांचं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सुद्धा ते 10 वर्ष कार्यकारिणीचे सदस्य राहिले. हा सगळा जो काही मराठीचा त्यांचा अभ्यास आहे त्याची कुठंतरी एक आठवण आपण जपावी आणि येणाऱ्या पिढीलासुद्धा त्यांचं कार्य माहीत व्हावं, या दृष्टिकोनातून आपण दरवर्षी त्यांच्या स्मृती दिवसाला पळसप, तालुका जिल्हा धाराशिव, जुनं उस्मानाबाद इथं आपण हे ग्रामीण साहित्य संमेलन 1 दिवसाचं घेत असतो. खरं म्हणजे 2 फेब्रुवारी ह्या दिवशीचे होणार होतं, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी घटना घडली. 28 जानेवारीला आमचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांना विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि फार मोठा डोंगर संपूर्ण महाराष्ट्रावरती दुःखाचा कोसळला आणि आमच्यावरती तर तो आघातच झाला आणि त्यामुळं आम्हाला काही सुचत नव्हतं. त्यामुळं आम्हाला हे संमेलन घेता आलं नाही, पुढं ढकलावं लागलं आणि पुन्हा अधिवेशन सुरू झालं. त्यामध्ये 1 महिना गेला. परंतु याच्यामध्ये खंड पडू नये यासाठी हे संमेलन आता उद्याच्या 29 तारखेला होतं आहे आणि त्यात 11वं साहित्य संमेलन आहे. मराठवाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप टॅलेंट आहे. नवीन पिढी लिहिती होते, वाचती होते, त्यांना सुचतंय, ते लेखन करतायत आणि म्हणून यांनासुद्धा एक व्यासपीठ मिळालं पाहिजे. मी शिक्षक आमदार म्हणून मी काम करतो आहे. शिक्षक बंधू भगिनींनी मला विधान परिषदेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून स्वर्गीय वसंतरावजी काळेसाहेबांच्या नंतर पाठवलेलं आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक साहित्यिक दडलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यामध्ये असलेले हे सगळे गुण बाहेर यावेत आणि ते विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग व्हावा, हा पण त्या दृष्टिकोन आयोजनाच्या मागचा आहे आणि म्हणून आम्ही दरवर्षी हे साहित्य संमेलन घेतो आहे. आदरणीय विक्रमजी बाप्पा, कार्यक्रम पत्रिका आता समोर आहे. श्रोतेहो, भरगच्च अशी कार्यक्रम पत्रिका आहे. ज्यांना साहित्यामध्ये रस आहे त्यांच्यासाठी एक पर्वणी असणारं हे साहित्य संमेलन आहे. बाप्पा, 29 मार्चला सकाळी 8 वाजता ग्रंथ दिनदिन उद्घाटन असं सांगितलं आणि दिवसभर याच्यामध्ये आता आम्ही पाहतोय की संमेलनाचं उद्घाटन आहे, परिसंवाद आहे, कथाकथन आहे, कवी संमेलन आहे, त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पण दिसतोय. याच्याबद्दल आपल्या श्रोत्यांना थोडंसं सांगा ना. हा, मी निश्चितपणाने आपल्या माध्यमातून धाराशिव नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातल्या सर्व साहित्यिक रसिक आणि आमच्या शिक्षक बंधू भगिनी कर्मचाऱ्यांनाही आव्हान आणि विनंती करेल. सकाळी 8 वाजता ग्रंथ दिंडीचं उद्घाटन जे आहे ते जयकुमारजी सुतोळे, जे आपल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची जगदाळे मामाने स्थापन केलेली आहे, त्याचे ते कोषाध्यक्ष आहेत. त्यांना आम्ही उद्घाटनाला बोलवलेलं आहे. त्यानंतर 10 वाजता ग्रंथ प्रदर्शनसुद्धा त्या ठिकाणी भरवलं जातं
आणि पुस्तक विक्रेते त्याच्यामध्ये सहभागी होतात. त्याचंही उद्घाटन डॉक्टर गहना पांचाळ म्हणून आहेत, जे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत मराठी साहित्य मंडळाचे. लोहा जिल्हा नांदेड इथून ते येत आहेत. चित्रप्रदर्शन पण आपण दरवर्षी भरवत असतो, कारण अनेक चित्रकार, गुणी चित्रकार आपल्या मराठवाड्यामध्ये आहेत आणि त्यांचीही कला कुठंतरी प्रदर्शित झाली पाहिजे, लोकांनी ते बघितली पाहिजे, जेणेकरून त्यांना अजून पुढं जाण्यासाठी एक प्रेरणा आणि उत्साह मिळू शकतो. म्हणून आम्ही राजेंद्रजी आत्रे जे आहेत, जे सुप्रसिद्ध साहित्यिक आपल्या धाराशिवचे आहेत, त्यांच्या हस्ते आम्ही चित्रप्रदर्शन उद्घाटनसुद्धा त्या दिवशी त्या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यानंतर श्री शिवाजी हांडे सर हे लातूरचे शिक्षक आहेत, चित्रकार आहेत, त्यांच्या चित्राचं प्रदर्शन त्या दिवशी त्या ठिकाणी भरवलं जाणार आहे. आपण जर पाहिलं तर 10:30 वाजता या संमेलनाचं जे उद्घाटन आहे ते या राज्याचे सहकार मंत्री जे आहेत, लातूर जिल्ह्याचे सुपुत्र नामदार बाबासाहेबजी पाटील यांच्या शुभ हस्ते ते उद्घाटन होणार आहे. आणि या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत, ती निवड आम्ही जी केलेली आहे ती सुप्रसिद्ध साहित्यिक नांदेड इथले डॉक्टर सुरेश सावंत हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि त्या अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. विशेष अतिथी म्हणून जे आता संमेलन अध्यक्ष झालेत मराठवाडा साहित्य परिषदेची येणाऱ्या, त्यांची निवड झालेली आहे. प्राध्यापक फम शाह शिंदे हे पण आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र साहित्यिक आहेत, ज्येष्ठ. आणि त्याचबरोबर माजी मंत्री माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब हे पण या कार्यक्रमासाठी उद्घाटनाला त्या ठिकाणी येणार आहेत. बाप्पा, साहित्य संमेलन म्हटलं की वैचारिक मेजवानी असते, ती परिसंवादाच्या माध्यमातून होते आणि आपण परिसंवाद ठेवलेला आहे बदलतं ग्रामीण जीवन. हा परिसंवाद किंवा हा विषय ठेवण्यामागची तुमची भूमिका काय होती? आपण बघतोय की आता एक जे ग्रामीण जीवन आपण म्हणायचो, गांधीजींनी आम्हाला सांगितलं, संदेश दिला, खेड्याकडे चाला. पण आपण पाहतो की आता उलटा प्रवास सुरू झालेला आहे. परंतु शहरात आल्यावर सुद्धा आपण जे म्हणतो की नाही अरे खेडेगावातलं जीवन खूप सुंदर आहे, तिथं खूप प्रसन्नता असते, तिथं खूप चांगलं वाटतं, बरं वाटतं, असं आपण शहरात आल्यावर म्हणतो आहे. हे का म्हणतो आहे तर ग्रामीण जीवनाची जी संस्कृती आहे ती वेगळी आहे आणि ते वेगळं पण जपण्याचं काम महाराष्ट्रानं सातत्याने केलेलं आहे, निनवतं मराठी माणसानं केलेलं आहे. म्हणजे हे जे काही ग्रामीण जीवन आहे, जेव्हा आम्ही तर खेड्यात शिकलो, मी तर पळसपला शिकलो जिल्हा परिषद शाळेमध्ये, तर तेव्हाचं आवरच परिस्थिती होती. ते जीवन आठवल्यावर ते खूप आनंदाचे दिवस वाटतात. म्हणून ते जे काही जीवन आहे आणि आजचं जीवन आहे याच्यामध्ये खूप तफावत निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे जीवन कसं बदलत चाललेलं आहे त्याच्यावर प्रकाश टाकणं आणि पुढच्या पिढीला सुद्धा बाबा ग्रामीण जीवन किती सुंदर होतं आणि तुम्ही हे ग्रामीण जीवन विसरू नका. भले तुम्ही शिक्षणानं मोठे झालात, तुम्हाला चांगली नोकरी मिळाली, तुम्ही शहराच्या ठिकाणी गेलात, पण ज्या गावी आपण जन्मलो आहे त्या आपल्या काळ्या मातीला विसरू नका. आपल्या गावाकडे तुम्ही येत चाला. हा एक संदेश आम्हाला द्यायचा आहे. आणि म्हणून आम्ही हे बदलते ग्रामीण जीवन हा परिसंवाद निवडला आहे आणि त्याचं अध्यक्षस्थान प्राध्यापक गंगाधररावजी हिंगोले सर हे सुप्रसिद्ध विचारवंत भूषविणार आहेत. आणि मी त्याच्यामध्ये सहभाग जो आहे ते प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे सर हे माजी प्राचार्य आणि एक ज्येष्ठ साहित्यिक अंबाजोगाईचे आहेत, ते त्या ठिकाणी भूषविणार आहेत. आणि दुसरे सुप्रसिद्ध वक्ते प्राध्यापक डॉक्टर कैलास जिंगळे हे छत्रपती संभाजीनगरचे आहेत, त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग त्या ठिकाणी असणार आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निश्चितच कोणताही परिसंवाद असो त्याच्यातले विषय जे असतात ते समाजाला दिशा देणारे असतात आणि समाजाचं प्रतिनिधित्व करणारे विषय असतात, समाजाच्या चालू घडामोडीवर भाष्य करणारे विषय असतात. असाच एक विषय येतो कथाकथनाचा. आणि कथाकथनाला मराठी साहित्यामध्ये खूप जुनी परंपरा आहे. द मा. मिरासदार, व. पु. काळे, पु. ल. देशपांडे यांचे कथाकथनाचे कार्यक्रम श्रोत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेले आहेत. आपणही कथाकथन ठेवलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? कथा म्हणजे गोष्ट म्हणतो आपण. गोष्ट आपल्याला एवढी प्रिय आहे की गोष्ट ऐकायला आपण आतुर असतो. म्हणजे आपण लहानपणी तर जेव्हा खेड्यामध्ये आपण राहायचो तेव्हा सायंकाळी आईच्या असो आजीच्या मांडीवरती आपण डोकं टाकायचो, मग आजी आपल्याला एखादी कथा सांगायची, गोष्ट सांगायची. त्यामुळं कथेला खूप पारंपरिक महत्त्व आहे. म्हणजे आपण जर म्हणलं थांबा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तर आपलं खूप लक्ष लागलेलं असतं की ही गोष्ट काय सांगणार आहे, मला एक उत्सुकता निर्माण झालेली असते. आणि म्हणून आम्ही दरवर्षी कथाकथन पण ठेवतो. आणि याही वर्षी आम्ही कथाकथन ठेवलेलं आहे. त्याचं अध्यक्षस्थान जे आहे ते जालना येथील सुप्रसिद्ध साहित्यिका माननीय सत्यशीलाताई तौर ह्या त्या ठिकाणी भूषविणार आहेत.
आणि त्याच्यामध्ये सहभाग जो आहे तो प्राध्यापक सुरेश पाटील अंबाजोगाई यांचा असणार आहे. त्याचबरोबर स्वाती कानेगावकर ह्या नांदेड इथल्या आमच्या भगिनी आहेत, त्या पण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि कथाकथनाला तर प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी असतो. बहुतेक वेळा बहुतेक लोकांच्या आवडीचा भाग असतो कविता. मग ते छंद कवी असतील किंवा गझलकार असतील किंवा चारोळीकार असतील, परंतु कविता हे मनातील आलेल्या विचारांचं एक प्रतिबिंब असतं आणि त्यांना भरपूर प्रमाणात लोकप्रियता लाभते. आणि आपणही कवी संमेलन ठेवलेलं आहे आणि या कवी संमेलनामध्ये जी मी यादी वाचतोय याच्यामध्ये नामवंत कवींचा सहभाग आहे. सगळीच यादी या ठिकाणी सांगणं उचित ठरणार नाही, तरीही या कवी संमेलनाबद्दल काय भाष्य कराल? तुम्ही जर पत्रिकेवरती नजर फिरवली असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की एकूणच ग्रंथदिंडीपासून ते समारोपापर्यंत हे मराठवाड्यातले सगळे साहित्यिक आहेत. हे जरी धाराशिव जिल्ह्यात हे संमेलन होत असेल तरी हे फक्त धाराशिव जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, तर ह्याला मराठवाडा स्तरीय असल्यामुळं मराठवाड्याच्या 8 जिल्हे याच्यामध्ये कव्हर झाले. 8 जिल्ह्यामधल्या साहित्यिकांना स्थान देण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करतो आहे. आणि सहसा आम्ही गेल्या वर्षी ज्यांना बोलवलं आहे त्यांना यावर्षी बोलवत नाही. जे नवीन आलेले आहेत तर त्यांना संधी देण्याचा आमचा प्रामुख्यानं आमच्या संयोजन समितीचा प्रयत्न असतो. आणि तसाच प्रयत्न कवी संमेलनामध्ये सुद्धा आम्ही केला आहे. या ठिकाणी प्राध्यापक जिजा शिंदे हे जे छत्रपती संभाजीनगरचे आहेत ते त्या ठिकाणी याचं अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत. आणि याच्यामध्ये जवळपास मराठवाड्यातल्या 26 ते 27 कवींचा सहभाग या ठिकाणी असणार आहे. आणि जरी पत्रिकेवर एवढे असले तरी ऐनवेळचे कवी येतात, त्यांना परत पाठवू नये असा आमचा संयोजन समितीचा हेतू असतोच. परंतु शेवटी वेळही कुठेतरी आपल्याला बघितली पाहिजे, कारण हे सगळं नियोजन एक दिवसाचं आहे आणि ते वेळच संपलं पाहिजे. परंतु जर वेळ शिल्लक असेल तर निश्चितपणाने आम्ही पण त्यांना व्यासपीठावरती संधी देतो आणि त्यांची कविता सादर करायला आम्ही संधी देतो आहे. पप्पा, याच्यामध्ये आता आपण त्या दिवशीच्या समारोपाकडे येतो आहे. समारोपाला काही सत्कार मूर्तींची नावं दिसत आहेत. हो, समारोप जो आहे तो सायंकाळी 6 वाजता आमचा असतो दरवर्षी. आणि त्याचे अध्यक्ष तर संमेलन अध्यक्षच असतात डॉक्टर सुरेशजी सावंत. प्रमुख अतिथी म्हणून आमचे पदवीधर आमदार सतीश चव्हाणजी आहेत, आमदार प्रवीणजी स्वामी जे आपल्या जिल्ह्यातले आमदार आहेत. आणि सत्कार मूर्ती म्हणून आता मराठवाडा साहित्य परिषद जी झाली, सांस्कृतिक मंडळ जे झालं आहे त्याच्यामध्ये नव्यानं सदस्य म्हणून निवड झाली ते प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी आहेत. त्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्याचबरोबर आपले तरुण जे दुसरे साहित्यिक आहेत, जे मराठवाडा साहित्य परिषदेचे विलास सिंदगीकर यांना पण आपण बोलवले, त्यांचाही आपण सत्कार या निमित्ताने त्या ठिकाणी करतोय. प्रत्येक वर्षी साहित्य संमेलनामध्ये शेवटचा जो कार्यक्रम असतो तो पळसपमधील बालगोपाळांसाठी, आबालवृद्धांसाठी, एकंदर सर्व नागरिकांसाठी आणि आलेल्या साहित्यप्रेमींसाठी एक सांस्कृतिक मेजवानी ठरतो. तर याही वर्षी आहे. आणि तुम्ही म्हणाल की आम्ही कुठले बाहेरचे व्यावसायिक कलाकार आणून रंगमंचावर सादर करतो का? नाही आहे. तर आम्ही जे ग्रामीण भागात शाळांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत, जे दरवर्षी स्नेहसंमेलन होतं त्यांच्यामध्ये स्नेहसंमेलन ज्या पद्धतीने ते सहभागी घेतात त्याच्यामधल्या उत्कृष्ट संघाची निवड आम्ही करतो आणि त्यांना या ठिकाणी रंगमंचावरती सादरीकरण करायला संधी देतो. साहजिकच त्यांना पण संधी मिळते आणि ग्रामीण भागातली एवढी छोटी छोटी मुलं एवढी चांगली कला सादर करतात, ही एक प्रेरणा त्या गावातल्या किंवा बघणाऱ्या आईवडिलांना किंवा त्यांच्या मुलांना मिळते आणि त्याच्यामधून त्यांना वाटते की नाही आपण पण असं केलं पाहिजे. ही ते प्रेरणा त्यांच्यामध्ये जे काही गुण असतील ते कुठंतरी व्यासपीठावरती यायला संधी मिळते. हा एक प्रमुख उद्देश त्याच्या पाठीमागचा आहे. कारण आपण पाहतो की आता ग्रामीण भागातले सुद्धा अनेक कलावंत अगदी चित्रपटपर्यंत पोचत आहेत. त्याच्यामुळं ही एक करिअर म्हणून सुद्धा आपण त्याच्याकडं बघितलं पाहिजे आणि तो एक दृष्टिकोन त्याचा आहे. आणि त्यामुळे आम्ही हे सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा त्या ठिकाणी आयोजन करत असतो. आदरणीय विक्रमप्पा काळे, संमेलन आहे रविवारी 29 तारखेला, परंतु त्याचं सूप वाजत आहे शनिवारी 28 मार्च म्हणजे आजच. आणि पत्रिकेवर तुम्ही स्त्रीरोग निदान शिबिर ठेवलेलं. खेडेगावामध्ये आमच्या स्त्रिया ज्या खेड्यातल्या आहेत ते फार आमच्या शोषिक स्त्रिया आहेत. शोषिक या अर्थानं म्हणतो की त्यांचं दुखत असेल, काय आजार झाला असेल, काही पोटात दुखतं आहे, कधी डोक्यात दुखतं आहे, कधी त्रास होते तर त्या सांगत नाहीत, अंगावर काढतात आणि मग मोठा आजारसुद्धा बळावतो आणि तो शेवटच्या स्टेजला येतो. तेव्हा मग आम्ही दवाखान्यात जातो
आणि तेव्हा मात्र आमच्या हातातून निघून गेलेलं असतं. अलीकडे आपण पाहतो की स्त्रियामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे. स्तनाचा कॅन्सर असेल, गर्भाशयाचा असेल, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. किंवा अगदी शुगर तर आपण बघतोय की शुगर जी आहे झपाट्यानं भारत देशात रुग्ण निघतोय. भारत जगाची राजधानी आहे. आणि मग अशामध्ये सुद्धा आता खेडेगावात तर हे कुणी बघतच नाही. हो, कारण शुगर झाली म्हणून काय लगेच कुणी चक्कर येऊन कुणी आजारी पडते किंवा ॲडमिट करावं लागतं असं होत नाही. ती मधल्यामध्ये सगळी प्रक्रिया चालू असते, पण ती लक्षात येत नाही. त्यामुळे असे जे काही छुपलेले जे रोग आहेत ते पुढे यावेत आणि वेळेत त्यांच्यावर उपचार व्हावेत आणि ते स्त्रियामध्ये ही झाकून ठेवणं किंवा अंगावर काढणं किंवा शोषण घेणं सहन करणं ही जी प्रवृत्ती आहे ती कुठंतरी पुढे यावी आणि त्यांना वेळेच उपचार व्हावा, या दृष्टिकोनातून आम्ही स्त्री रोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही दरवर्षी करतो आहे. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव असेल, आयुर्वेद महाविद्यालय धाराशिव असेल किंवा मुरुडमधले काही डॉक्टर्स मंडळी जे शेजारचे आहेत किंवा आमच्या लातूरमध्ये जे वसंतराव काळे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे याचे डॉक्टर्स मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या माध्यमातून हे मोफतपणाने स्त्रियामध्ये जे रोग आहेत ते तपासण्याचं काम आणि त्याच्यावर उपचार करण्याचं काम आणि त्याच्यामध्ये जे एखादा मोठा गंभीर आजाराचा रुग्ण आला तर त्याला पुढची व्यवस्था करण्याचं कामसुद्धा आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करत असतो. हे काय फक्त पल्सपुरतं मर्यादित नाही आहे. आपण आजूबाजूचे जे गाव आहेत त्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा याचा प्रचार आणि प्रसार केलेला असतो आणि तिथून पण मोठ्या संख्येने लोक साहित्य संमेलनाला येतात. लोकांचा जो प्रचंड प्रतिसाद आहे, मला वाटतं ही खरी लोकांचं प्रेम जे स्वर्गीय वसंतरावजी काळेसाहेबांवरती होतं ते पुढं टिकवणं आणि ते पुढं घेऊन जाणं हे काम मला जमलं आणि ते प्रेरणा सर्व मराठवाड्यातल्या माझ्या तमाम शिक्षक बंधू भगिनींनी मला जे प्रेम दिलं, शक्ती दिली, ताकद दिली, त्याच्या जोरावरती हे काम मी पुढं नेतो याचा मला मनस्वी आनंद या निमित्तानं आहे. या निमित्तानं मी मराठवाड्यातल्या विशेषतः करून धाराशिव लातूर जिल्ह्यातल्या सर्व रसिक बांधव शेतकरी बंधू भगिनींना ग्रामस्थांना विनंती करेल की आपण सर्वांनी या साहित्य संमेलनाचा त्याचबरोबर दिनांक 28 रोजी होत असलेल्या सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचा सुद्धा लाभ घ्यावा अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करणार आहे. नक्कीच आदरणीय विक्रमजी बाप्पा, आपण मराठवाड्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या साहित्यिकांना एक मंच उपलब्ध करून देत आहात आणि साहित्य रसिकांना एक मेजवानी साहित्याची उपलब्ध करून देत आहात. ही मेजवानी सर्वांना साहित्यप्रेमींना 29 मार्च रविवार या दिवशी मुक्काम पोस्ट पळसप तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी सकाळी 8 पासून मिळणार आहे. मराठवाड्यातीलच नव्हे तर एकूणच साहित्यप्रेमींसाठी हा कार्यक्रम खूप चांगला असणार आहे. या कार्यक्रमाला लोक भरभरून येतील आणि खूप चांगला प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आज या निमित्तानं आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि 11व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाविषयी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष या नात्यानं माहिती दिलीत त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं, रसिकांच्या वतीनं, साहित्यप्रेमींच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.